जगात कमीच पडणार नाही. म्हणजे मी जेव्हा इंटरव्ह्यू देतो आणि कुठेही जगामध्ये कुठेही, तेव्हा समजा एखादा टेक्नॉलॉजीमध्ये 10 पैकी 9 असेल आणि पर्सनॅलिटीमध्ये 5 असेल आणि दुसरा पर्सनॅलिटीत 8 असेल आणि टेक्नॉलॉजीमध्ये 7 असेल, तरी मी दुसऱ्या माणसाला सिलेक्ट करतो. ह्याचं कारण असं की उद्याच्या जगात हसतमुख असणं, टीमवर्क करणं, दुसऱ्यांचं ऐकणं, लिडरशिप ॲबिलिटीज असणं, इंग्रजी चांगलं असणं, ह्या सगळ्या गोष्टींना तुमच्या टेक्नॉलॉजी इतकंच महत्त्व आहे. तर टेक्नॉलॉजी सोडून हेच उद्योग करा असं नाही, पण एकंदरीत तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असणं, तुम्ही छाप पडणं, तुम्हाला अतिशय चांगल्या तऱ्हेने प्रभावी तऱ्हेने तुमचं म्हणणं मांडता येणं, ह्याला तितकंच महत्त्व उद्याच्या जगात राहणार आहे. आणि हे अगदी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या सगळ्या कंपन्या तुम्हाला सांगतील, जे सगळे टॉपर्स आहेत ना SSCमध्ये येणार आहे किंवा अनेक परिस्थिती कुठे नंतर पुढे दिसत नाही बघा. आणि याचं केवळ कारण असं की कित्येक जण पुस्तकाचे किडे असतात आणि ते पुस्तकातले किडे कधीही पुढे येऊ शकत येणार नाहीत उद्याच्या जगात. उद्याच्या ग्लोबलाइज जगामध्ये तर अगदी 100% हे जरूर लक्षात ठेवा की अशी जी मुलं आहेत ती सातत्याने जुनं विसरणं, नवं शिकणं आणि सातत्याने लिडरशिप, याचा इतरांना नोकऱ्या मिळणारच नाही असं आहे का? मिळतील, पण ते कोपऱ्यात कुठेतरी असेल, ते वर्षोवर्ष तेच काम करत बसतील, बेकार राहणार नाही. पण तुम्हाला सेंटरमध्ये असायची इच्छा असेल, लिडरशिप जर हवी असेल, तर मात्र तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात करण्याची प्रचंड गरज आहे. एवढं सांगून मी आपलं भाषण आवडतो. धन्यवाद. एखादी 2 तासाची गाण्याची मैफल संपावी आणि जो सन्नाटा येतो त्या सन्नाट्यामध्ये असतात ते कटू काम मी करतोय. या कार्यक्रमासाठी अच्युतभाई त्यांच्या बिझी शेड्यूलमधनं वेळ काढून इथं आले, त्याबद्दल त्यांचे या व्याख्यानमालेतर्फे आभार मानतो. तसंच हे थिएटर आम्हाला उपलब्ध करून दिलं. एक सूचना आहे, प्रश्नोत्तरासाठी ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे त्यांनी थांबावं, अच्युतभाई त्याचे उत्तर देतील. तेव्हा या दयानंद कॉलेजने जे मला हे जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल त्यांचे आभार. आणि आपणही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. प्रश्नोत्तरासाठी आपल्याकडनं काही प्रश्न अपेक्षित आहेत. धन्यवाद. सर्वप्रथम मीच एक प्रश्न विचारू इच्छितो. ज्या पद्धतीचं जीवन माननीय अच्युतरावजी गोडबोले यांनी जगलेलं आहे आणि जीवनाशी एक या संदर्भात त्यांचं मत काय आहे आणि शिक्षण पद्धतीच्या संदर्भामध्ये त्यांना काही बदल व्हावा वाटतो का, याबद्दल त्यांनी त्या शिक्षण पद्धतीच्या संदर्भामध्ये माननीय अच्युत गोडबोलेजी यांनी आपले विचार व्यक्त करावेत. मी शिक्षण पद्धतीच्या विषयी खूप शिक्षण आणि आरोग्य यांच्याकडे प्रचंड लक्ष दिलं पाहिजे. आज आपण ते पूर्णपणे देतोय असं नाही. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर खरं म्हणजे शिक्षण आणि आरोग्य हे वाढण्याच्या याच मंडळींचा वापर जर का भारतामध्ये शिक्षण आणि आरोग्य वाढवण्याकरता झाला तर तो फार मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होऊ शकेल. असं शिक्षणाचं तसंच आहे, पण आरोग्याचं एक उदाहरण सांगतो. माझं स्वप्न उदाहरण आरोग्याच्या विषयी काय असेल, समजा प्रत्येक खेड्यामध्ये डॉक्टर्स आहेत, मॅलन्यूट्रिशन असेल, अनेक जे काही कॉमन रोग सर्दी पडशापासून ते जे कॉमन आहे त्याच्यावर तुम्हाला निदान करता येईल आणि त्याच्या बाहेरचं जे आहे ते ओळखता येईल. एवढे जरी डॉक्टर्स बेसिक ॲनाटॉमी, बेसिक फिजिओलॉजी, बेसिक मेडिसिन एवढं शिकवून आपण खेळात जर का पाठवले, नंतर प्रत्येक खेळामध्ये एक समजा सेंटर आपण काढलं, पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी आहे, ECG आहे, तिथे स्ट्रेस टेस्ट घेता येईल आणि बेसिक सगळं एक्सरे मशीन आहे. आणि अशी अनेक खेडी तालुक्यांना आणि असे अनेक तालुके जिल्ह्याला जोडले गेलेले आहेत आणि MBBS आणि MD असे डॉक्टर हायरार्कीनी त्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. अशी कल्पना करा की खेड्यात सुद्धा आज कुठला ना कुठला तरी डॉक्टर आणि अनेक डॉक्टर्स अवेलेबल आहेत. असं जर का झालं आणि तर त्यात 10% आणि 5% त्यांना जे कळलं नाहीत अशा केसेस आहेत, त्या सेंटरवरती डॉक्टर नाही, तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये तो डॉक्टर बसलेला असेल, मोठा डॉक्टर, तो डॉक्टर स्टेथोस्कोप घेईल आणि इकडे त्या प्रत्यक्ष खेड्यामध्ये त्या सेंटरमध्ये स्टेथोस्कोप जो आहे तो त्या छातीवर पेशंटच्या ठेवलेला स्टेथोस्कोप हा तिकडे ऐकू येईल टेलिकम्युनिकेशनमुळे.
त्या माणसाने जीभ दाखव म्हणलं की व्हिडिओ कॉन्फरन्समुळे त्या शहरातल्या डॉक्टरला जीभ बघता येईल. आज नुसती आई वडील आपल्या मुलाशी बोलण्याकरता वापरतात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ती इथे आपल्याला पेशंटला बघण्याकरता वापरता येईल. त्याचे एक्सरे जो आहे तो डिजिटली शहरामध्ये फक्त डॉक्टरला बघता येईल. ECGचे रिपोर्ट्स इलेक्ट्रॉनिकली पाठवता येतील हे, आणि तिथला शहराचा डॉक्टर म्हणेल त्या 5 किंवा 10% केसेसच्या विषयी किंवा 2% की तुला इथे शहरामध्ये यावं लागेल किंवा तुला या ऑपरेशनची गरज किंवा फर्दर या टेस्ट करून घ्यायची गरज आहे. अशा तऱ्हेची आपण जर मेडिकल सिस्टीम इमॅजिन केली की ज्याच्यात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा खऱ्या अर्थाने वापर होतोय, ज्या ठिकाणी आरोग्याचा संदेश की आरोग्य कसं साधावं, सामान्य रोग आपण कसे टाळावे त्याच्याविषयीचं शिक्षण देण्याकरता कम्प्युटरचा वापर होतोय, अशा तऱ्हेने कम्प्युटरचं जाळं जर का आपण तयार केलं तर भारतामध्ये आरोग्याची काय स्थिती विचार करा. एक सहज चित्र म्हणून उभं केलेलं आहे. याच्यात अर्थात बरेच प्रश्न असतील, हे चित्र आयडियल नाही आहे, पण मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे आरोग्यामध्ये काय होऊ शकतं आज का होत नाही आहे याचं कारण सगळी मंडळी नुसती कुठे जावा प्रोग्राम लिही, मग अमेरिकेला जा, मग ही गाडी बदल ती गाडी बदल, आणि म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थाच मुळी ही सामान्य माणसांकरता नाही आहे. फक्त बाजारपेठ जे ठरवेल त्याप्रमाणे अर्थव्यवस्था पुढे मागे होते आणि फक्त नफ्यावरच जिथे चालते तिथे मी जे सांगितलं हे स्वप्न सत्यात येणं शक्यच नाही. त्यामुळे हा मुख्य सिग्निफिकंटली हा आयडिओलॉजिकल प्रॉब्लेम आहे असं नेहमी वाटतं. हेच शिक्षणाच्या क्षेत्रात आहे. कम्प्युटरचा वापर हा खऱ्या अर्थाने लोकांना गमवणं शिकवण्याकरता, लोकांना आरोग्याचा संदेश देण्याकरता, लोकांना हवामानाचा अंदाज देण्याकरता, लोकांना शेती कशी करायची शिकवण्याकरता, शेतीचं माल कुठे विकावं याची बाजारपेठ सांगण्याकरता अनेक तऱ्हेने होऊ शकतो. पण तो होण्याच्या ऐवजी मगाशीच म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे IT क्रांती ज्याला आपण म्हणतो ती फक्त शहरातल्या काही मूठभर लोकांकरता झालेली आहे, आणि ती त्याला मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची क्रांती म्हणणार नाही. एवढं एका वाक्यात संपवून तुम्ही उत्तर बोललं. पण भारतामध्ये या ज्या सॉफ्टवेअर कंपन्या वाढल्या, जसं की अगदी आपण म्हणतो की भारताची मायक्रोसॉफ्ट म्हणून इन्फोसिसकडं आम्ही तरी आमच्या ज्ञानाप्रमाणे पाहतो, यांच्या वाढण्याचा काही प्रवास थोडासा रंजक असेल, उद्बोधक असेल किंवा कष्टात असेल, थोडंसं एक 5-10 मिनिटं सांगू शकत असेल. कारण कंपन्या वाढल्या तसं देशामध्ये सुद्धा सगळी तरुण लोक तिकडे गेली, त्यात काही आपण आपले अनुभव फार महत्त्वाचे आहेत. कारण यू आर द की पर्सन इन बिटवीन अस. प्लीज सर. खूपच वेळ लागेल खरं. म्हणजे काय असतं की मी मगाशी सांगितलं तसं 3 टप्पे झाले. 1980 मध्ये बॉडी शॉपिंग म्हणजे माणसं तिकडे पाठवणं, 1990 साल हे ऑफशोरचे सेंटर्स निघणं, आणि 2000 सालानंतर सॉफ्टवेअर वाढतच राहिलं. मध्ये .com आलं, मध्ये Y2K आलं. काय की गेली 25 वर्ष मी CEO म्हणून काम केलं. चित्रविचित्र अनुभवाने भरलेला असा नाट्यमय प्रवास आहे. मी त्याच्याविषयी लिहितोय खरं म्हणजे, पण आता मी त्याच्याविषयी बोलणं उचित नाही, पण अनेक प्रसंग म्हणजे बराच वेळ लागेल. पण मी 2-4 काय आहे की या कंपन्या घडवताना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये माणसांना घडवणं फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणजे संपूर्ण IT मध्ये HR डिपार्टमेंट जे आहे त्यामुळे की माणसं टिकवून देणं, त्यांना घडवणं, त्यांना प्रोत्साहित करणं हे फार. पण लोकांचे चांगलं वागायला जमायचं. कारण मी फार उद्धट वगैरे किंवा लोकांची आरडाओरडा बॉसिझम वगैरे मला कधी जमलं. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे पहिल्यापासूनच आपण कोणी नाही की आपण आपल्याला अजून शिकायचं असं असल्यामुळे, आणि मी म्हणजे मी कुठेही काहीही शिकू शकतो. मी अमेरिकेवर मी परत यायचो, लासन टोबरमध्ये असताना आमच्याचकडे काम करणाऱ्या एका मुलाकडे जाऊन अरे ते जावा घालून बघतो आणि त्याच्या वरचा बॉस तर आपल्या दृष्टीपथाने पडत नाही. चीफ एकदम संबंध कंपनीचा मुख्य एकदम अचानक येतो म्हणणार ते कसं चालतं सांग, त्या टेबलवर बसून वगैरे त्याला. आणि मी एक मुद्दा पण करायचो नाही बघा. कित्येवेळे मॅनेजमेंटच्या पुस्तकात लिहिलेलं असतं पान नंबर 41 मध्ये की आपल्या एम्प्लॉईशी मित्रत्वाने वागावे, मग तुम्ही लगेच त्या पानाप्रमाणे वागतात. असलं की मला जमलं नाही पुस्तकी. मला आपोआपच तसंच मला वागणं जमतं. आणि त्यामुळे माझे लोकांचे संबंध फार चांगले आहेत. त्यातला एक अनुभव सहज सांगतो. मी एकदा माझ्या बोर्डरूमच्या प्रास्ताविकात मी ते लिहिलेलं आहे, ते जरूर वाचा. एकदा ॲम्स्टरडॅमला स्किफॉल एअरपोर्टला मी असताना एक मुलगा मला तिथे हात मारायला हॉलंडमध्ये ॲम्स्टरडॅमला, आणि त्या मुलांनी मला सांगितलं की सर तुम्ही ओळखलात का मला. म्हटलं मला चेहरा ओळखीचा वाटतं, नाव आता लक्षात नाही. आणि त्यांनी सांगितलं मी अमुक अमुक. म्हटलं काय झालं, तुम्ही असं मी तुमच्याबरोबर काम करायचो सिंटेलमध्ये असताना. मी मॅनेजिंग डिरेक्टर होतो आणि त्यावेळेला कोणाला मी कर्नाटकात आलेलो होतो आणि मी बसलो होतो. मला इथे मुंबईला एकदम माझं शहरात माझं कोणीच नाही असं वाटायचं. एकदम आय वॉज लॉस्ट. म्हणजे मला काय करावं ते कळत नव्हतं. मला कोणी मित्र नातेवाईक पण नव्हते. मला होमसिक पण वाटत होतं.
आपली ते काळजी पण करणार नाही, मला सोडून जावं असं वाटत होतं, मला काय समजत नव्हतं. तुम्ही एकदम आला आणि तुम्ही माझी चौकशी केली त्या दिवशी, सहज चक्कर मारता, मी अशी बरेच वेळा चक्कर मारत असते आणि लोकांची कुठल्या रॅन्डमली जाऊन गप्पा मारत. आणि मी म्हणजे हे पॉलिसी म्हणून नव्हे बघा की हे 4 म्हणून निवडावी आज ही उद्या ती वगैरे असं मॅनेजमेंटच्या प्रिन्सिपलमध्ये म्हणून नव्हे, मला आवडायचं म्हणून मी ते करायचं. आणि त्यावेळी ते एका मुलाची गप्पा मारत मी बसलो होतो, बसतात तो म्हणा की कुठला तू म्हणा मी गदग का कुठे जायचं कर्नाटक. मग घरी कोण कोण आहे, तो अशी बहीण आहे, तो बहीण क्लासिकल शिकते, मग थोडं कुठलं क्लासिकल, थोडं कर्नाटक म्युझिक शिकते. म्हटलं अरे वा कोण तुला आवडतात, मग त्यांनी सांगितलं, मी त्याला सांगितलं की मला पण लालगुडी जयरामन आवडतो, मला पण बालचंद्र आवडतो, मला पण यू श्रीनिवास आवडतो. तर त्याला इथं म्हटलं अरे ही नावं आणि अजून CEO आपल्याशी बोलतोय आणि असं. मग 15 मिनिटं आम्ही त्याच्यावर बोललो, मग म्युझिकवरती बोललो, मग कम्प्युटरवरती बोललो, पुन्हा 10-15 दिवस जाता त्याला हाय केलं, 5 मिनिटं बोललो, चौकशी केली. त्या मुलाने मला ॲम्स्टरडॅम एअरपोर्टवर सांगितलं की मला की सर तुम्ही त्या दिवशी आला त्या दिवशी माझ्या खिशामध्ये राजीनाम्याचं पत्र होतं, तुम्ही ज्या दिवशी बोललात त्या दिवशी मला वाटलं की आपलं कोणीतरी आहे या कंपनीमध्ये, मला आपलं घरचंच कोणतरी असं वाटायला लागलं. त्यानंतर मी 3 वर्ष राहिलो तुमच्या कंपनीमध्ये, अतिशय छान माझे दिवस गेले. नंतर आता डॉलरचं अट्रॅक्शन एवढं मोठं होतं की शेवटी मी गेलो, आता अमेरिकेतच स्थायिक झालेलो, मी मिनियापोलिसला असतो वगैरे. पण मी तुमच्या त्या एका 10 मिनिटाच्या चौकशीवरती पुढची 3 वर्ष कंपनीत काढली आणि मला इतकं आश्चर्य वाटलं की आपण सहजरित्या काहीतरी केलेली गोष्ट अशी किती मोठी होऊ शकते. अशाच